तो फायनल मित्रांनो आपण पोहोचलेलो आता ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाच्या इकडे। सो हे गाइस वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मित्रांनो। तर आजचा आपला दिवस आहे सेकंड आणि आम्ही आहेत ना आता ओंकारेश्वरच्या आधी थोडं थांबलो होतो काल रात्री। तर आता आपण फ्रेश वगैरे झालं सर्व, अंघोळ वगैरे केलं सर्वांनी। इकडे आहे ना आपण नाश्ता करू सकाळी पहिले आणि निघू आपण ओंकारेश्वर दर्शन करण्यासाठी। तर इथून लगभग 4 ते 5 किलोमीटर बाकी आहे अजून आपलं अंतर। तर सर्व रेडी झालेले आहेत, सर्व तयार करतात, दर्शन वगैरे पूर्ण रेडी झालेलं आहे। हे बघा पूरा रेडी झालं दर्शन वगैरे। नाश्ता करायला जाऊ आपण, नाश्ता करू आणि निघू ओंकारेश्वर दर्शन करण्यासाठी। चला नाश्ता करायला। तो फायनल मित्रांनो आमची पुरी पब्लिक नाश्ता करते। नाश्ता कसा आहे? एक नंबर तो ना एक नंबर आहे नाश्ता। काय बोलतो या नाश्ता करायला आलीच नाही काय? नाश्ता चांगला आहे का नाही? लय भारी, मग लय भारी, एक नंबर एक नंबर। नाश्ता खायला नाश्ता कसा बंद भाई? नाश्ता खातो चांगला आहे, उपमा मस्त। नाश्ता आवडला का तुला? आवडला मग काय नाश्ता दाखव मला। उपमा उपमा ते या मित्रांनो उपमा खायला आणि योकानीचा मोबाईल घे। मोबाईल घेते ना उपमा खाते की याला देऊच ना नाश्ता। अरे मायरा आमची झोपली अजून। ए मायरू ऐ नाश्ता खावा। मायरा अजून झोपले। फायनल मित्रांनो आपण आता रेडी झालेलो सर्व निघण्यासाठी। आपली गाडी पण रेडी झालेली आहे आणि बाकी पब्लिक एवढं इथून रेडी आहे। आणि इकडनं आपली रूम जी होती तिथे आपण काल रात्री स्टे केलेला। तर इथून लगभग 10 ते 15 मिनिटाचा रस्ता आता। तर तिकडे जाऊ मंदिराच्या इकडे आणि दर्शन घेऊ। चला चाल रे अजित पटापट। तो फायनल मित्रांनो आपण पोहोचलेलो आता ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाच्या इकडे। तर आता आपण आता मंदिराच्या इकडे आता आपण ना मार्केटमध्ये त्यांच्या। तर मार्केटमधून स्ट्रेट रस्ता चाललो आपण आता मंदिराजवळ। तर बघूया मित्रांनो किती गर्दी आहे, कारण आज संडे पण आहे ना। संडेला मे बी गर्दी भेटणार आपल्याला। आलेलो आहे ओंकारेश्वर मंदिराजवळ आणि आपण लाईनला लागलेलो आहे। चप्पल वगैरे काढले तिकडे मागे। बाकी आपली मंदिर मागे इकडे वा पाणी वगैरे आहे। तर आज मित्रांनो इथं एवढी गर्दी नाही आहे, कारण लास्ट टाइम जेव्हा आलो ना तर इथं काय बोलतात म्हणजे खूपच गर्दी होती। आज इतकी गर्दी नाही, आपलं लगभग 15 ते 20 मिनिटमध्ये दर्शन होऊन जाईल असं मला तरी वाटतं अंदाज। आणि वेदर पण खूप असं नॉर्मल आहे, एकदम हीट पण नाही आहे आणि थंड पण नाही आहे, नॉर्मल आहे। त्यामुळे ठीक आहे मित्रांनो, बघूया तुम्हाला दाखवतो तिकडचं सीनरी, कारण इकडचं सीन आहे ना खूप चांगलं आहे। पावसामध्ये इकडे येण्याची मजा वेगळी आहे, पण कसं जाऊ द्या आता पण आलो आम्ही, तर आता सुद्धा एन्जॉय करून तुम्हाला सुद्धा एन्जॉय करू आपण। बाकी तुम्ही बघू शकता आपल्या साईडला ही जी नदी जी आहे ना, ही नर्मदा नदी आहे मित्रांनो। तर नर्मदा नदी जी आहे ही इकडून वाहते, हे बघा ती पाहू शकता। आणि इकडे बोटिंगसुद्धा आहे।
फायनली काहीच आपण आता दर्शन घेऊन आलेलो इकडे बाहेर आणि आपण रिटर्न आता जातोय दुसऱ्या मंदिरामध्ये. इकडे ब्रिज आहे आपण बघा. सो मित्रांनो आपण आता ज्योतिर्लिंगचं दर्शन घेतलेलं आहे ओंकारेश्वर आणि आता आपण ना मंदिरात समोर आलेलं आहे बघा. फायनली मित्रांनो आपण आता एकदम दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण निघतोय उज्जैनकडे जायला. आता आपण मंदिराकडून जातो आपल्या बसजवळ. तर ऊन असा खतरनाकवाला पडला ना, आता काय बोलू नका तुम्हाला. सो मित्रांनो आपल्या इकडचे दर्शन तर झालेले आहे ओंकारेश्वरचे आणि आता ना आपण इकडे चाललो आहे उज्जैनला आहे बघा. आपली बस इकडे रेडी आहे इकडं. तर आता इथून आपण जाणार उज्जैनसाठी. ये थांबाय का मामा? कशी कुल्फी? मामा कुल्फी कशी आहे? 10 रुपये. 10 रुपये काय? 10 रुपये कशी एक? तर चला मित्रांनो आपण आता निघतो इथनं उज्जैनला जाण्यासाठी. तर आता सर्व आपली बॅग वगैरे कपडे वगैरे पॅक केले तिकडं. आता बस आपण पॅक करू आणि निघू उज्जैनसाठी. चला. अल्लू निश्चित टाइमपास करते, निश्चित टाइमपास सगळीकडं, सगळे टाइमपास. काय नाही तुला ठेवून जाऊ तिथं काय नाही. असा आहे आजचा मेन्यू मस्त वेगळं. आपल्या रूमच्या इथं परत आलेलो आहे आणि इथे आपण जेवण वगैरे बघा. जेवण वगैरे झालं मागं तर जेवण वगैरे करू आणि निघू उज्जैनसाठी. चला. मे बी पाऊस होईल, मे बी संध्याकाळी पाऊस येईल बघा. पण नाही आपण आला एकदम. चलो भाई लोग आता आपली बस निघालेली आहे इकडनं ओंकारेश्वरवरून आणि आता आपण निघालो आहे उज्जैनला जाण्यासाठी. तर लगभग 4 ते 5 तास अजून प्रवास बाकी आपला उज्जैन जाण्यासाठी. 4 तास ट्रॅफिक वगैरे पकडून 4 तासचा प्रवास बाकी आपला. अजित दादा आपण पोहोचलो आता उज्जैनला. समजलं का? आपण पोहोचलो तो उज्जैनला. काय तर मित्रांनो आपण आता पोहोचलेलो उज्जैनमध्ये आणि इथं आपण रूमवर जाणार पहिले फ्रेश वगैरे होऊ आणि आमचा प्लॅन चालला की आजच आपण दर्शन घेऊया उज्जैन महाकाल दर्शन म्हणजे आणि उद्या जे आहे हे बाकीचे मंदिर फिरूया. तर बघूया काय होतं प्लॅन. उतरल्यावर सांगतो तुम्हाला. पोहोचलेलं आहे आम्ही लवकर म्हणजे टाईममध्ये. आता खूप वेळ आमच्याकडे दर्शन घेण्यासाठी. तर लेट्स ट्राय बघूया आता होतो कोणा दर्शन. होतं आता उज्जैनला महाकाल की नगरीमध्ये आणि आता मला आपल्या रूमकडे आहे बघा. अच्छा इकडे रूम आहे आपली. भारी जागा पकडली एकदम रूमसाठी. एकदम लॉंगचे लॉंग स्पेस आहे. सो फायनल मित्रांनो आपण आता रूममध्ये पोहोचलेलो आपल्या आणि रूम बघा किती भारी आहे. एक नंबर क्लासमध्ये. अशी रूम कशी वाटली आजची? एक नंबर. कडा आहे ना आजची रूम. मस्त मोठी स्पेस आहे रूममध्ये मस्तपैकी आणि AC पण आहे एकदम प्रॉपर. तर मित्रांनो काय टेन्शन नाही. आता तिथं मस्त फ्रेश होऊ, आराम करू आणि जाऊ आपण महाकाल दर्शन घेण्यासाठी. तर आता फ्रेश करतो सर्व, आराम करतो 5 मिनटं आणि निघूया तर लगेच. लेट्स गो. होय होतं आपली जेवणाडी. किती भाकऱ्या बांधणार मग? भाकरीसोबत काय? भाकरीसोबत काय?
वांगा डाळ तिखट डाळ भात पापड मित्रांनो आपण आता निघतोय दर्शन घेण्यासाठी उज्जैन महाकालचे. तर इथं आपण तर 2 गाड्या केलेल्या आहेत. हे बघा टॅक्सी टाईप 2 टॅक्सी बोलू शकतो ना, इको. 2 इको घेतल्या पण भाड्याने. आणि आता हे आपले इको आहेत आपलं मंदिर सोडणार. चला बघू रेडी का. ह्या 2 ज्या इकोच्या आहेत ह्या आपल्याला मंदिरावर सोडणार. तर चला मित्रांनो जाऊया दर्शन घेण्यासाठी. तर मित्रांनो आपण आता आलोय हरिसिद्धी माता मंदिराजवळ. आणि इकडे ना दिवे वगैरे मस्त पेटलं तुम्हाला दाखवतच नाही आता. आय होप की तुम्हाला कॅप्चर करू शकतो आतमध्ये. चला सो फायनल मित्रांनो आपण आता आलेलो आहे उज्जैन महाकाल मंदिरामध्ये. आणि इथून आपण आता दर्शनच्या लाईनला लागलेलो आहे. बघा सगळे इकडे आपली पब्लिक थांबली लाईनमध्ये. मे बी 1 ते 1.5 तासामध्ये आपलं दर्शन व्हायला पाहिजे ह्या लाईनमध्ये. अंदाज मी असा अंदाज लावतोय. सो भाई लोक आपण आता मंदिराच्या बाहेर आलो. तुम्हाला जसं दाखवलं ना पुरा एरिया आहे ना कॉरिडॉर बनलेला आहे पूर्ण फिरण्यासाठी. तर आज आहे ना फुल गर्दी जास्त होती ना, संडे आहे ना. तर एवढी गर्दी होती ना आम्हाला दर्शन पण भेटलं. म्हणजे पॉसिबल नव्हतं दर्शन भेटलं, एवढी लाईन होती ना. बाकी तुम्ही इकडे पाहू शकता ते पूर्ण नाईट वॉकसाठी बनलेलं एकदम इकडे. रूमवर परत आलेलो आहे. आणि मित्रांनो ना आज संडे असल्या कारणाने महाकालेश्वर दर्शनाला खूप गर्दी होती. आम्ही लिटरली लाईनमध्ये उभे होते ना. तर आम्ही समजलो की आज तर आपलं दर्शन होणार नाही आहे. तर आम्ही मुखदर्शन घेतलं बाहेरून, जे की बघत उद्या चान्स भेटतं का आम्हाला जाण्याचं परत. तर आम्ही बाहेरून दर्शन घेतलं आणि निघालो. कारण इतकी गर्दी होती ना, खूप सारी चेंगरी तिथं झालेली. त्यामुळे आपल्याकडे कशी थोडी वयस्कर माणसं होती तर त्यांना आपण गर्दीवर नाही नेऊ शकत. त्यामुळे आपण त्यांना बाहेरून दर्शन दिलं आहे. आणि आम्ही ऑलरेडी दर्शन घेतलेलं आहे. मी पण लास्ट इयर आलो तेव्हा पण दर्शन. लास्ट इयर पण नाही, अजून 1 वर्ष पण आम्ही येऊन गेलो आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आज आम्ही एवढं होतं आणि जे काय होतं तुम्हाला दाखवलं. तिकडं कॉरिडॉर वगैरे खूप छान बनलं इकडं. आणि आता काय नाही, बस आता जेवायला जेवू. आणि उद्याची जर्नी खूप मोठी असते, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी. जवळजवळ आम्ही लगभग उद्या दुपार निघून तर डायरेक्ट परवा सकाळी पोहोचणार आहोत. इतका डेस्टिनेशन आपलं लांब असणार आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटो. आता जेवतो थोडा आणि निघतो, म्हणजे आराम करतो आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटतो. चला.